मला वाटतं की मयुरेश तांडेल याची उपस्थिती MPL मुंबई प्रीमियर लीग खेळून आल्यानंतर एक मोठं नाव केलं आहे आपल्या माहिम विभागाचं आणि त्यांचं खूप खूप स्वागत की त्यांनी आपल्या माहिम विभागाचं नाव उंचीवर नेऊन ठेवलं आणि आम्हाला सुद्धा अभिमान वाटतोय की आपल्या माहिम विभागातील खेळाडू या मोठ्या स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये एक महत्त्वाची खेळ करून आपल्या माहिम विभागाचं नाव मोठं केलं आहे आणि अशीच वाटचाल तुझी चालू राहू दे। MPL नंतर आम्हाला आता आतुरता असणार आहे ती मयुरेशकडनं नक्कीच IPL ची आणि आमची इच्छा असणार की तुम्ही IPL मध्ये सुद्धा खेळावं। मयुरेश, पूर्ण सामने तू स्टँडवर बसला होता आणि अंतिम सामन्यामध्ये तुला संधी मिळाली होती आणि त्या अंतिम सामन्यामध्ये तुझ्यावर दबाव कशा पद्धतीने होता? दबाव तर होताच, कारण की कसं आहे की अंतिम सामना आहे आणि मी पहिले काही सामने बाहेर असल्या कारणाने थोडा दबाव तर होताच माझ्याकडे, पण ती एक माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटीसुद्धा होती की ती मी चांगल्या प्रकारे ग्रॅब केली, तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो। आणि जसे कोचिंग स्टाफसुद्धा तिकडे भरपूर सपोर्टिव्ह होते, म्हणजे ते प्रत्येक वेळेला मला सांगायचे की तुला जेव्हा चान्स मिळेल तेव्हा तुला डिलिव्हर करायचं आहे आणि मी तेच प्रोसेस फॉलो केलं। निश्चितच। आणि अंतिम सामन्यामध्ये जर विचार केला तर तुझ्या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, मोठे मोठे खेळाडू होते, तुला वाटलं होतं की तुला संधी मिळेल आणि त्या संधीचं तू सोनं करून दाखवशील आणि तू केलं सुद्धा, पण त्या 50 धावा केल्या, तुझा संघ पराभूत झाला, परंतु तुझ्या एकाएकी खेळी चांगली राहिली। तर कसं श्रेयस अय्यरनं तुला सांगणं कसं होतं की कशा पद्धतीने क्रिकेट खेळायचं आहे, काय तुला काय कल्पना दिली होती त्यांनी? ॲक्च्युली श्रेयसबरोबर मी क्लबसुद्धा खेळलो होतो एकत्र, तर त्यालासुद्धा माझा गेम माहिती होता की मी काय करू शकतो आणि काय नाही। तर त्यांनी मला एवढंच सांगितलं की जेव्हा तुला ऑपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा तुला ती ग्रॅब करायची आहे आणि त्यांनी म्हणजे असं बघायला गेलं तर त्यांनी मला सपोर्टसुद्धा केला आहे या सामन्यामध्ये। धन्यवाद मयुरेश, खरोखरच तू चांगलीच खेळी केली। तसंच तू MPL मुंबई प्रीमियर लीग तर पाहिलंच आम्ही सर्वांनी, त्यामध्ये तुझी चांगलीच खेळी झाली। या MPL बद्दल काय सांगणार? माहीम प्रीमियर लीग, ती मुंबई प्रीमियर लीग होती, ही माहीम प्रीमियर लीग आहे। खरं सांगायला गेलं तर प्रीमियर लीग हा शब्दच एक मोठा आहे, मग ती माहीम असो मुंबई असो। तर मला सुद्धा खेळायला म्हणजे भरपूर वेळा म्हणजे खेळायचं होतं, बट काही कारणामुळे मला खेळता नाही आलं, बट मी यापुढे ट्राय केलं की मी प्रयत्न केला की खेळेनसुद्धाही। आणि ऑर्गनाईज तर मी बोलेल की सुलूप बॉईज आणि शिवनेरी संघ तसेच माहीम विभागातले सगळे खेळाडू हे खूप चांगल्या पद्धतीने खेळतात आणि त्यांनासुद्धा असंच प्रतिसाद मिळू दे आणि आपल्याकडनं सुद्धा असेच आता 2-3 प्लेअर खेळतील, तर पुढे 4-5 प्लेअर खेळू दे पुढे। चांगलीच बाबा। आणि निश्चितच मयुरेश, तू ज्या पद्धतीने क्रिकेट खेळला, तुझं जे नाव झालं मुंबई प्रीमियर लीगमध्ये, तर मला असं वाटतं की तुला बघून आणखीन आपल्या माहिम विभागातील खेळाडू अशा मोठ्या स्थानावर जायची इच्छा करतील। आणि आता मला वाटतं आयडल, आपण म्हणतो की सचिन तेंडुलकर माझा आयडल आहे, विराट कोहली माझा आयडल आहे, तर माहिम विभागाचा आयडल म्हणून आता ठरणार तो म्हणजे मयुरेश तांडेल। निश्चितच